नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यातील तापमानात चढउतार कायम, उत्तर भारतात थंडीची लाट. यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होणार. राज्यभरातील कृषी उत्पादक कंपन्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू. धनंजय मुंडे. महानंद वाचवायचे सोडून गुजरातच्या अमूलला महाराष्ट्रात मोकळे रान. किसान सभा. महाडीबीटीवर होत आहेत शेतकऱ्यांचे अर्ज रद्द, शेतकरी मात्र चिंतेत. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. उत्तर भारतात थंडीची लाट काही अंशी कमी झाली आहे, पण उत्तर भारतातील हवामानाच्या राज्यातील वातावरणात चांगलाच परिणाम झालाय. राज्याच्या विविध भागात सध्या ढगाळ वातावरण असून किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे आणि उत्तर भारतातील अनेक भागात तापमान 6 ते 9 अंशाच्या दरम्यान आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे आणि त्यामुळे देशासह राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतात यंदा गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता असून यंदा गव्हाच्या उत्पादनाचे सर्व विक्रम मोडू शकतात. अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार अधिक पेरणी आणि सामान्य हवामानाच्या अपेक्षेमुळे यावर्षी देशात 114 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते. हे गव्हाचे उत्पादन चालू पीक वर्ष 2023 ते 24 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक असणार आहे. भारत सरकारने यावर्षी गव्हाची एमएसपी 2275 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे आणि यामुळे बहुतांश शेतकरी गहू विकतील अशी एफसीआयला आशा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होणे ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे, कारण एफसीआयच्या साठ्यातून खुल्या बाजारात गहू वितरित केला जात होता. सरकारनेही भारत आटा ब्रँडसाठी गहू घेतला होता, त्यामुळे एफसीआयचा साठा कमी झालाय. आतापर्यंत 59 लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेलाय. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातूनच चंद्रपूर येथे चांदा ॲग्रो कृषी महोत्सव 2024 या कृषी महोत्सवास धनंजय मुंडे उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन व विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाचे नवे दालन उघडणार आहे. त्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की ते तिथे काय म्हणालेत. राज्यभरातील कृषी उत्पादक कंपन्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहे असं देखील ते म्हणाले. अॅमेझॉन सारख्या विविध कंपन्यांशी करारबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी लवकरच राज्य शासन स्तरावर अशा कंपन्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे. यावेळी शेतकरी बांधवांना बोलताना ते म्हणाले की शेतकरी बांधवांना त्यांनी काही माहिती दिली. त्या संदर्भात ते बोलताना म्हणाले, मिशन जय किसानच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात तांत्रिक शेती, वन शेती, वन औषधी शेती, बांबू शेती, रानभाजी शेती असे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. याबद्दल उपस्थितांना माहिती दिली असंही ते म्हणाले. महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ महानंद राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारकडून गती दिली जात असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केले. पण महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय महानंद वाचवण्यात आलेले अपयश कबूल करणारा आहे असंही ते म्हणाले. तसेच गुजरातच्या अमूलला महाराष्ट्रात विस्ताराची संधी उपलब्ध करून देऊन गुजरातच्या आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना खुश करणारा आहे आणि त्यासोबतच राज्यातील सहकाराला तसेच शेतकरी हिताला जबरदस्त धक्का पोहोचवण्याचा निर्णय असल्याचं ही डॉक्टर अजित नवले म्हणाले. महाराष्ट्राचे सरकार महानंद वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अमूलला मोकळे रान करून देत असल्याचंही डॉक्टर अजित नवले म्हणाले. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतोय. त्यानंतर अर्जाची लकी ड्रॉ पद्धतीने निवड होते आणि त्यानंतर अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. महाडीबीटी पोर्टलवर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होताना पाहायला मिळते. यातूनच शेतकरी प्रक्रिया बाहेर जात आहे आणि त्यामुळे दररोज राज्यातील शेकडो अर्ज यातून रद्द झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ऑनलाईन प्रक्रियेत शेतकरी अर्ज भरत आहे, मात्र हे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अर्जदारांचे अर्ज रद्द झाल्याचा त्यांना मेसेज येतोय आणि त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज असे शेकडो अर्ज रद्द होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी
अडचणीत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।